नमस्कार, मी प्रियांका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण डाएटचा चिवडा, गव्हाचा चिवडा बनवणार आहोत। अगदी सोपी आणि पारंपरिक ही वाळवणाची पद्धत आहे। इथं मी 1 किलो गहू घेतलेला आहे। कोणताही गहू तुम्ही इथे वापरू शकतात। हा गहू आता स्वच्छ मी करून घेतलेला होता। त्याला 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर गव्हाच्या डबल पाणी घालून याला एका मोठ्या पातेल्यात आपण रात्रभर म्हणजे 10 ते 12 तास झाकून ठेवणार आहोत। 10 ते 12 तासानंतर तुम्ही पाहू शकतात गहू असे फुलून येतात व हाताने दाबल्यानंतर ते असे सहजच फुटतात। तर असेच गहू आपल्याला हवे आहेत। पण तुम्ही पहा, वर अगदी चिकट पाणी गव्हाचं आलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकतात। हे पाणी आपण असं काढून घेतल्यामुळे गव्हाचा चिकटपणा थोडासा कमी होतो। तर संपूर्ण पाणी मी याचप्रमाणे काढून घेतलं। आता यात स्वच्छ पाणी आपल्याला घालायचं आहे व पुन्हा एकदा हाताने हे सर्व गहू असे चोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून अजून जे चिकट पाणी या गव्हाचं असेल ते निघून जाईल। हे बघा, या प्रकारे मी याला स्वच्छ असं धुवून घेत आहे। त्यानंतर ते पाणी देखील आपल्याला टाकून द्यायचं आहे। त्यानंतर हा गहू मी 5 लिटर कुकरमध्ये घालून घेत आहे। संपूर्ण गहू हा 5 लिटर कुकरमध्ये घालून आपल्याला गहू जेवढा आहे त्याच्या डबल पाणी घालून घ्यायचं आहे। हा गहू आपण आता शिजवून घेणार आहोत। तर यासाठी या गव्हामध्ये मी 3 चमचे मीठ घालून घेत आहे। पुन्हा लास्टला देखील आपण थोडं मीठ घालणार आहोत। पाण्यात मीठ घातल्यामुळे गव्हात ते छान जिरतं। तर आता 3 चमचे मीठ घालून घेतल्यानंतर 5 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर मी इथे कुकरच्या करून घेतलेल्या आहेत। हे पहा, हे संपूर्ण गहू आता मी एका चाळणीत उपसून घेत आहे। तुम्ही पाहू शकता डबल आपला गहू फुलून आला आहे व गव्हाचं पोट हे आपोआप फुटलं पाहिजे एवढं आपल्याला हे गहू शिजवायचे आहेत। किंवा हाताने तुम्ही असं दाबलं तर सहज अगदी दाबलं गेलं पाहिजे। आपला गहू इथे तयार आहे। यावरून आता थोडंसं थंड पाणी टाकून उरलेलं संपूर्ण पाणी असं काढून घेणार आहोत। आता यात काही पदार्थ आपण घालणार आहोत। 1 चमचा मीठ, 1 चमचा पापड खार, 1 चमचा बेकिंग सोडा। हे संपूर्ण साहित्य गहू फुलून यावा यासाठी आपण घालणार आहोत। गव्हातलं संपूर्ण पाणी निघून गेल्यानंतर हे पदार्थ गव्हावर आपल्याला ओतून घ्यायचे आहेत व हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने संपूर्ण गव्हांना हे लावून घेणार आहोत व हे गहू अर्धा तास असेच पडू द्यायचे। त्यानंतर एका कॉटनच्या रुमालावर कडक उन्हात हे गहू आपण पसरवून घ्यायचे। अगदी पातळ पातळ हे गहू आपल्याला पसरवायचे आहेत, जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत। तर 2 दिवस मी यांना कडक उन्हात वाळवून घेणार आहे। हे पहा, 2 दिवसानंतर गहू छान सुकलेले आहेत। तर आता याचा चिवडा कसा करायचा, तर एक मी मोठी कढई घेतली आहे। त्यात 1 वाटी हा सुकलेला गहू घालायचा व तो आपल्याला मीडियम फ्लेमवर परतवत राहायचा आहे। या ठिकाणी तुम्ही नॉनस्टिकची कढई वापरू नका, कारण नॉनस्टिक हा इथे निघू शकतो। गहू हे फारच कडक इथे तयार झालेले असतात। तर मीडियम फ्लेमवर मी असं परतवत असताना तुम्ही पाहू शकतात आता गहू फुटायला सुरुवात झाली। जशा लाह्या फुटतात त्याचप्रमाणे हे गहू फुटून असे डबल मापाचे बनतात। हे पहा, बऱ्यापैकी आपले गहू फुटलेले आहेत। संपूर्ण गहू आता तयार झाले। हे एका ताटलीत मी बाजूला काढून घेणार आहे। ते तुम्ही असे देखील खाऊ शकतात। आता मी याला थोडीशी चिवड्याप्रमाणे फोडणी करून घेईल। अगदी 1 चमचा तेलात जिरं मोहरी तडतडल्यानंतर यात कढीपत्ता घालून घ्यायचा। आवडत असल्यास शेंगदाणे थोडेसे घालून ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। मस्त शेंगदाणे ब्राऊन झाल्यानंतर यात आता जो भाजून ठेवलेला आपला गहू होता तो घालून घ्यायचा व अगदी 1 ते 1.5 मिनटं याला परतवायचं। मीठ घालायची गरज नाही, कारण आपण गव्हातच मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास वरून घालू शकतात। शेवटी अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं। परतवून घेतलं की आपला डाएटचा गव्हाचा चिवडा तयार होईल। अगदी छान मस्त हा चिवडा लागतो। तर तुम्ही देखील हा वाळवणाचा प्रकार गव्हाचा चिवडा बनवून बघा। कसा झाला मला कमेंटमधून कळवा।
स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.